मंगळवार व्रत कथा। ही कथा ऐकल्यास घरात सुख शांती लाभते। नमस्कार मित्रांनो, मंगळवार व्रत कथा ही प्रामुख्याने हनुमानजींच्या उपासनेशी संबंधित आहे, जी सुख शांती आणि संतती प्राप्तीसाठी केली जाते। या दिवशी उपवास करून हनुमानाला लाल फुले, सेंदूर आणि गोड भोग अर्पण करून ही कथा वाचल्याने सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात। एका गावात एक ब्राह्मण जोडपे राहत होते। त्यांना मूलबाळ नसल्यामुळे ते खूप दुःखी होते। ब्राह्मण दर मंगळवारी हनुमानजींची पूजा करत असे। पूजा करण्यासाठी जंगलात जात असे आणि पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करत असे। घरी त्याची पत्नीही मुलासाठी मंगळवारी उपवास करत असे। उपवास संपल्यावर हनुमानजींना भोग अर्पण करूनच ती जेवत असे। एकदा काही कारणास्तव ती उपवासाच्या दिवशी हनुमानजीसाठी भोग तयार करू शकली नाही। यामुळे तिने निश्चय केला की जोपर्यंत ती हनुमानाला भोग अर्पण करत नाही तोपर्यंत पुढच्या मंगळवारपर्यंत ती काहीही खाणार नाही। ती सलग 6 दिवस उपाशी आणि तहानलेली होती। 7व्या दिवशी मंगळवारी ती भुकेने व्याकुळ होऊन बेशुद्ध पडली। तिची अशी भक्ती आणि समर्पण पाहून हनुमानजी प्रसन्न झाले। हनुमानजींनी तिला स्वप्नात दर्शन दिले आणि आशीर्वाद दिला की तुझ्या पोटी एक अत्यंत तेजस्वी पुत्र जन्माला येईल, जो तुझी खूप सेवा करेल। ब्राह्मण पत्नीला जाग आली तेव्हा तिला खूप आनंद झाला। काही काळाने हनुमानाच्या कृपेने तिला मुलगा झाला, ज्याचे नाव तिने मंगळ ठेवले होते। जेव्हा ब्राह्मण घरी आला तेव्हा मुलाला पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारले, हा मुलगा कोण आहे? पत्नीने सर्व हकीकत सांगितली। ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघेही आनंदाने हनुमानजीची पूजा करू लागले। ज्याप्रमाणे ब्राह्मणाची इच्छा पूर्ण झाली तशीच इच्छा सर्वांची पूर्ण होते। कथेचे महत्त्व। मंगळवारी विधिवत व्रत आणि कथा वाचन केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात।